नमस्कार मैत्रिणींनो, सारी भारी मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नऊवारी साडी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने कशी नेसावी। तुम्ही पाहिलंच असेल, बऱ्याच ठिकाणी अजूनही काही स्त्रिया आहेत त्या अशा प्रकारे नऊवारी साडी नेसतात आणि आपल्या रोजच्या जीवनातली कामं करतात। तर ही साडी कशी नेसावी, चला तर मग पाहूयात। तर इथे पहा, साडी नेसण्या अगोदर मी इथे लेगिन्स घातली आहे। जर तुमच्याकडे शॉर्ट असेल ती देखील तुम्ही ते वापरू शकता आणि ब्लाउज घातला आहे। त्यानंतर नऊवारी साडीचा जो पदर आहे तो मी इथे पहिलाच बनवून घेतला आहे, कारण नऊवारी साडीचा पदर हा अलग असतो। आणि इथे मी 2 पिना देखील लावून घेतल्या आहेत। नऊवारी साडीचा हा झिगझॅग पदर कसा बनवायचा हे तुम्हाला जर माहीत नसेल तर आय बटनवर याची लिंक तुम्हाला मिळेल। त्यानंतर साडीचा हा काठ पकडून तुम्हाला अशाच प्रकारे साडीच्या शेवटच्या टोकापर्यंत यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे एक टोक हातामध्ये पकडून दुसऱ्या हाताने ही साडी आपल्या भोवती एक राऊंड करून घ्यायची आहे। आता इथे पाहू शकता, आपण जी राऊंड केलेली साडी आहे आणि जे पहिलं टोक हातामध्ये पकडलं होतं ते असं पकडून आपल्याला इथे 2 गाठ मारून घ्यायच्या आहेत। आणि या गाठ आहेत त्या खूप अशा टाईट मारायच्या आहेत, कारण ही आपली जी साडी आहे ती गाठीवरच राहणार आहे। त्यामुळे जी तुम्ही गाठ मारतील त्या तुम्हाला अशा टाईट बांधून घ्यायच्या आहेत। त्यानंतर जी सर्व साडी आहे ती तुमच्या उजव्या हाताकडे घेऊन यायची आहे। आता पहा, अशा प्रकारे तुम्हाला इथे पायामध्ये अंतर ठेवून उभं राहायचं आहे। आणि हे पहा, ही जी साडी दिसते 2 पायांच्या मध्ये ती अशा प्रकारे तुम्हाला वरती खेचून घ्यायची आहे। आणि जी आपण गाठ मारली होती पोटाकडे त्याच्यामधून ही साडी जी आहे ती असं टोक वरती काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे वरती काढून घेतल्यानंतर आपल्या डाव्या पायावरची जी साडी आहे ती बघा अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला ही डाव्या पायावरती साडी लावून घ्यायची आहे। हे बघा, आता हे झाल्यानंतर आपण जी सगळी साडी आहे ती इथे अशी गोळा करून पुढे घेणार आहोत आणि आता इथे आपण पदर बनवणार आहोत। जसं की तुम्हाला मी पहिलंच दाखवल्याप्रमाणे पदर मी आधीच बनवून घेतला आहे, तोच पदर आता आपण इथे हातामध्ये घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे हा पदर असं तुम्हाला हातामध्ये पकडून मागच्या दिशेने घेऊन आपल्याला असं आपल्या डाव्या खांद्यावरती ठेवायचं आहे। हे बघा, डाव्या खांद्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला इथे पदराची लांबी जी आहे ही तपासून घ्यायची आहे आणि हा पदर आहे तो थोडा लांब ठेवायचा आहे। हे झाल्यानंतर आपण एक पिन घेऊन तो पिन आपल्या ब्लाउजला असा मागच्या दिशेने लावून घेणार आहोत। त्यानंतर हा जो पदराचा आतील काठ आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित आपल्या ब्लाउजवरून फिरवून पुढे आणणार आहोत। आणल्यानंतर ही जी सगळी साडी आहे ती अशा प्रकारे आपण गोळा करून समोर ठेवणार आहोत। आता जो काठ आपण कमरेवरून आणला होता फिरवून तो असा हातात पकडून आपण इथे निर्या बनवणार आहोत। नऊवारी साडी ही मोठी असते त्यामुळे याच्या निर्या देखील खूप जास्त बनतात। आता इथे निर्या बनवताना तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे की जी निरी आहे साडीची ती अशी व्यवस्थित आणि एकसमान यायला पाहिजे, कारण या निर्या इथे सुंदर आल्या तर तुमची नऊवारी साडी आहे ती देखील छान आणि उठून दिसेल। अशा प्रकारे तुम्हाला इथे हळूहळू निर्या बनवत जायच्या आहेत, कारण हळू निर्या बनवल्या तर या निर्या देखील व्यवस्थित येतात आणि साडी देखील तुमची इथे छान दिसते। हे बघा, इथे माझ्या त्या निर्या बनवून तयार झाल्या आहेत। आता या तयार झालेल्या निर्या आपण इथे व्यवस्थित लावून घेणार आहोत, कारण निर्या या जास्त बनल्यामुळे त्या वर खाली होतात, त्यामुळे वरून या निर्या आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत। अशा प्रकारे नीट लावून घ्यायचे आहे, त्याच्यावरून छान असा हात फिरून घ्यायचा आहे तुम्हाला। आता इथे बघा, ते झालं
झाल्यानंतर आपण ह्या वरच्या ज्या 2 निऱ्या आहेत त्या अशा आपण निऱ्या खुल्या केल्या आहेत. आता जे बाकीच्या निऱ्या आहेत त्यांना असं घट्ट पकडून उजव्या हाताने जी आपण निरी सोडली होती ती अशा प्रकारे पुढे आणून आपल्या ज्या बाकीच्या निऱ्या आहेत त्यांना असं बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे घट्ट खेचून तुम्हाला त्या सगळ्या निऱ्या आहेत त्या इथे बंद करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे हे आपल्याला गुडघ्यापर्यंत करून घ्यायचं आहे. टाईट असं खेचून छानपैकी त्याच्यावरती हात फिरवायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे केळं काढायचं आहे, त्यामुळे इथे एक राऊंड करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर पोटावर जी साडीची गाठ मारली होती त्या काठामध्ये अशा प्रकारे बाहेरच्या साईडला तुम्हाला एक राऊंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या निऱ्या आहेत त्यामध्ये कव्हर होऊन जातील. आणि जो आपण साडीचा काठ काढला होता तो देखील त्याच्यावर असा छान प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हे आपण नऊवारी साडीचं एक केळं काढलं आहे ते सुंदर दिसेल. त्यानंतर उजव्या साईडला जी साडी राहते ती देखील तुम्हाला आतमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला असं 2 पायामध्ये अंतर ठेवून उभं राहायचं आहे. आता आपल्याला इथे काष्टा बनवायचा आहे. त्यासाठी ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा दोन्ही पायांवरती तुम्हाला समान डिवाइड करायच्या आहेत. त्या करून झाल्यानंतर तुम्हाला जो सेंटर मिळतो तो अशा प्रकारे मागे खेचून घ्यायचा आहे. आता इथे आपला पदर मध्ये मध्ये येत आहे, त्यामुळे तो पदर मी इथे गळ्याभोवती लावून घेते, जेणेकरून आपल्याला साडी नेसायला इथे सोपं होऊन जाईल. आता इथे पाहू शकता जो माझ्या पदराचा काठ आहे, हा बघा हा वाला जो काठ आहे तो इथे मी आतमध्ये टाकून घेते. जेवढं तुमचा हात मध्ये जाईल तेवढं तुम्हाला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हा काठ आहे तो उलटा दिसत आहे. तर आता आपण अशी एक दुमट करून त्याला सरळ करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो काठ आहे तो सुंदर दिसेल आणि आपला काष्टा देखील उठून दिसेल. आता इथे पहा हे दोन्ही जे काठ आहेत ते असे मी एकत्रित करून घेते. हे बघा ते अशा प्रकारे ते एकावर एक लावून घ्यायचे आहेत. आता हे झाल्यानंतर जेवढा आपला काठ आहे त्याच्याच मापाच्या आपल्याला इथे 2-3 निऱ्या बनवायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला लहान लहान निऱ्या बनवून आपल्याला इथे आपल्या मागच्या साईडला इथे आतमध्ये खोवून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे. आता हे झाल्यानंतर आपण पदर आता जो गळ्याभोवती टाकला होता तो काढून घेऊया आणि पदराला जो पिन लावला होता 3रा पिन तो देखील आपण इथे आता काढूयात. आता आपण इथे पदर नीट लावणार आहोत आणि जी मागची साडी आहे ती देखील आपल्याला इथे व्यवस्थित लावून घ्यायची आहे. हे बघा आता हा पदर काढून अशा प्रकारे तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे आणि जी साडी आहे ती अशा प्रकारे तुम्हाला खाली खेचायची आहे. हे बघा ही खाली खेचल्यामुळे जो आपला काठ आहे पदराचा लपला होता तो बाहेर येऊन जातो आणि साडी देखील कमरेला छानपैकी बसून येते. हे बघा अशा प्रकारे हा काठ आहे तो आपण नीट करून घेऊयात. आणि इथे ही माझी साडी सिल्क असल्यामुळे काय होते की बऱ्याचदा ही साडी फुटते आणि ती नेसायला पण जमत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे साडी नेसली तर ती फुगणार पण नाही आणि व्यवस्थित बसून येईल. हे पहा अशा प्रकारे साडी ही व्यवस्थित तुम्हाला मागून खाली खेचून घ्यायची आहे, जेणेकरून आपला काष्टा आहे तो देखील छान दिसेल आणि मागून जी आपली साडी आहे ती देखील तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल. त्यानंतर आपण बघा इथे पिन लावला होता 2रा पिन तो आता मी इथे काढून घेत आहे. आणि इथे पहिला पिन लावला होता तो देखील मी इथे काढून घेत आहे. आणि ज्या प्लेट्स आहेत त्या अशा प्रकारे हातात घट्ट खेचून तोच पिन आपल्याला ब्लाऊज आणि पदराच्या जे निरे आहेत त्यांना अशा प्रकारे मागच्या साईडने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. त्याआधी माझ्या प्लेट्स थोड्या मी इथे नीट करून घेते.
आपला पदर हा आपल्या उजव्या मांडीवरूनच यायला पाहिजे, तरच ही नऊवारी साडी जी आहे ती सुंदर दिसते. त्यानंतर जो पिन काढला होता तोच पिन आपल्याला असं मागे हात करून असा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पदराच्या ज्या निऱ्या आहेत त्या देखील तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तुम्हाला. आता इथे तुम्ही पाहू शकता आपला जो कास्ट आहे तो देखील आपण इथे नीट करून घेऊयात. कास्टा नीट करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे खाली वाकत जायचं आहे आणि कास्ट्याची जी काठ आहे ती तुम्हाला इथे व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आणि कास्टच्या साईडला बाजूला जी साडी आहे ती देखील आपल्याला अशा प्रकारे मध्ये घालायची आहे. त्यासाठी अशाच प्रकारे आपण वाकत जाऊन ती साडी व्यवस्थित करून घेणार आणि जी साडी बाहेर आली आहे ती देखील आपण इथे टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली इथे साडी नेसून तयार झालो आहोत. तुम्ही इथे पाहू शकता आपला इथे काष्टा देखील सुंदर दिसत आहे. जेवढे तुमचे साडीचे काठ असतील ते तुम्हाला इथे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. कुठे दुमडला वगैरे असेल तर तो छानपैकी लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली छान अशी नऊवारी साडी नेसून तयार झालो आहोत. चला तर मग आता इथे मी दागिने देखील घालून घेते. आता आपण इथे दागिने घातल्यानंतर आपण या नऊवारी साडीमध्ये अजूनच खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहोत. अशा प्रकारे आजचा हा आमचा नऊवारी साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.